फोन पडलाय आणि नशीब फोनचं काम तमाम झालं नाहीये. करा हाय करा इकडे 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 बघून करा. अच्छा करा हाय कर बोल हाय बोल पिहू. उरत असलं तरी मुलांना काही सोडता येते का आपल्याला. ही माझ्या मागे मागे अशीच आणि हिला हे सगळं करून दिलं ना तरच मला माझं काम करता येतं. तर सकाळची सगळी धावपळ झाली, सगळं उरकलं, सगळी कामं उरकली आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजेला लागले. सगळी तयारी करून घेतली, सगळं सामान काढून ठेवलं कारण हे मी पहिल्यांदाच करत होते व्रत. 11 मंगळवारचं जे आहे काळूबाईचं व्रत. तर सगळं सामान मी काढून घेतलं, तरी पण काय राहिलं ते मग आई मला मदत करत होत्या आणि एक साईडला सगळं काढून घेतलं आणि मग सुरुवात केली. आणि पहिलाच मंगळवार होता मला, त्याच्यामुळं मला जरा वेळच लागला ही पूजा मांडायला. तरी पण आईंना माहीत असल्यामुळं आई सांगत होत्या आणि मी तसं करत होते. व्हिडिओ बघितला मी 2-3 पण मला पुस्तक कुठंच भेटलं नाही. जे एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी सांगितलं की ते फक्त मांढरगडावरच मिळतं आणि हे मला आधी माहीत असतं तर मी नक्कीच घेऊन आले असते. पण मला आदल्याच दिवशी कळल्यामुळं मला आणता नाही आलं. तर मी स्क्रीनशॉट मारूनच कथा वाचल्यात आणि परत जेव्हा मी जाईल तेव्हा नक्की पुस्तक घेऊन येईल. पण यावेळी देवीला म्हटलं, देवी तू समजून घे, चुकलं काय असेल तर माफ कर आणि व्यवस्थित सगळी तयारी केली. आणि वेट लॉस सांभाळूनच करायचं होतं मला, त्याच्यामुळं मी शक्यतो जास्त काही खाल्लं नाही. एकदा चहा घेतली आणि एकदा कॉफी घेतली आणि मग थोडीशी भूक लागली होती मला तर मी शेंगदाण्याचा लाडू खाल्ला. आज मी फराळ काहीच केला नव्हता, खिचडी दही काहीच नव्हतं खाल्लं. खरं तर मला वेळच मिळाला नाही, मी असं काही ठरवून नाही केलं पण वेळ नव्हता मिळाला. आणि पूजा मांडत असतानाच पिहू रडायला लागली. मग तिच्या पप्पांनी थोडी शांत केली, तिला घेतली थोडा वेळ, त्याच्यामुळे मला सगळं व्यवस्थित करता आलं. आणि हे बघा असा सगळा पसारा होता पूजा मांडल्यानंतर आणि व्यवस्थित सगळं झालं. कथा वगैरे वाचून घेतली आणि असं माझा पहिला मंगळवार होता. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चलो बाय.